आम्ही ते वचन देतो आणि वचन कोणाला देतो? मार्गदर्शकाला देतो की भगवंताला देतो? भगवंताला देतो. परंतु मला असं म्हणायचे आहे तर तुम्ही भगवंताला वचन देता परंतु तो शब्द तुम्ही विसरता. मार्गदर्शक तुम्हाला सांगतो की मी वेळोवेळी भगवंताच्या बाबांच्या आदेशाचे मंडळाच्या आदेशाचे पालन करून कोण सांगतो? मार्गदर्शक. आदरणीय सर्व मार्गदर्शक मंडळी सांगतात. समाधान मिळाल्याच्या नंतर आम्ही सर्व विसरतो आणि एक कोणाच्या आदेशाचे पालन करतो? आम्ही मार्गदर्शकाचे. बरोबर. तो जसा सांगेल तसंच करावं लागतं. मी जे म्हणतो ते तू कर. तुला जर केलं नाही तर मग त्याचा परिणाम असं तसं उलट सिद्धं होऊन गेलं. परंतु असं नाही. मार्गात आल्याच्या नंतर लोकांना कसं वाटते? मार्गदर्शक म्हणजे भगवान, मार्गदर्शक म्हणजे बाबा, मार्गदर्शक म्हणजे आमचा बाप. मानायलाही हरकत नाही. मी तुमच्या मताशी सहमत आहे, या दुमत नाही. परंतु तसा तो मार्गदर्शक पाहिजे. तो मार्गदर्शक तसा पाहिजे, ध्येयवादी पाहिजे. फक्त कार्यापुरता मर्यादित पाहिजे, स्वार्थापुरता नाही. आज काही लोक स्वार्थ साधतात, स्वार्थ साधण्याचे कामं करतात. आज भटकंती आहे. आम्ही भटकतो आहे. भटकंती म्हणजे इतिहासामध्ये मला वाटतं चौथ्या वर्गामध्ये तो विषय होता. खूप काळ गेला, तो 40-42 वर्षाचा काळ गेला आमचा. तसं आम्ही भटकत आहोत. इकडे तिकडे भटकत सैरावैरा पडत आहोत. मार्गदर्शकावर याच्यात बोलतो आहे की मार्गदर्शक हा मंडळाचा मूलभूत पाया आहे. मार्गदर्शक हा या मंडळाचा मूलभूत पाया आहे. त्याच्यामुळे ती संस्था, तो भवन, तो आश्रम याचं सौंदर्यीकरण होत आहे आणि त्याच्या पाठीमागं तुम्ही आहे. आम्ही 11 लोक काही करू शकत नाही. म्हणून हा मूलभूत पाया हा तटस्थ पाहिजे. जर फाउंडेशन जर मजबूत असेल तर घर किंवा स्लॅब कधी क्रॅक किंवा पडणार नाही. आणि जर हेच मार्गदर्शक लोक जर ढासळले, अंधश्रद्धेमध्ये गेले, वाहून जर गेले तर तुमचं काय होईल? तुमचं काहीच होणार नाही. जे बाबाचे ध्येय धोरण तत्वशब्द नियम आहे त्याच्यात तुम्ही एकाने इकडेच नोटीस पाठवलं होतं का गा पांडुरंग भाऊ गवारी दादा नोटीस पाठवलं होतं. आमच्या घरी आले होते हमला घेऊन, सगळे हमला घेऊन आले होते. त्याला समजवलं, त्यांनी नोटीस दिलं. अरे समजवलं, 1 वेळा 2 वेळा 3 वेळा मी समजवतो. याच्या समोर समजवलं, पांडुरंग दादाच्या समोर समजवलं, त्यांनी समजवलं. मग मरता क्या ना करता. मग आम्ही तर कारवाई करण्यासाठी हमला की मंडळामध्ये हमला. 300 लोक. 300 लोक बापरी. अरे एक फोन मारला तर किती लोक धावतील आता? एका आव्हानावर मंडळ म्हणजे साधी गोष्ट समजलं का? मंडळाला हलक्यामध्ये घेता तुम्ही? साधी बाब नाही आहे. मंडळ ही शक्ती आहे. 11 लोक नाही, मंडळी शक्ती आहे, व्यक्ती नाही. आम्ही समजलो नाही. आणि त्या मार्गदर्शकाचेच मार्गदर्शक समजवतो. आमसभा झाली, आम्ही म्हटलं विषय नाही घ्यायचा, कोणाला काढायचं नाही. पण आली अंगावर घ्या, मग घ्यायचं लागलं. द्या शिकून, जल्दी शिकून सांगा घे. अरे एवढे देवाचे लोक भजन करते. भजन, गाडी त्याची, डेकोरेशन त्याच्या, स्वयंपाक त्याच्या, आचारी सर्व त्याच्या बापाचा. फक्त पैसा तुमच्या बापाचा, पैसा तुमचा. सर्व खर्च तुमच्याकडून वसूल करते ते लोक. आणि खोटं बोलतो काय का? आता तर लोकांच्या गाडी बंद झाल्या, धंदे बंद झाले, भजनं बंद झाले. आता इकडे ना तिकडे ना ट्रस्टमध्ये कार्यक्रम करते, संमेलन करते ना, ढमके ढुमके तिथं उभे करते, नाचायला लावते. वाटतं व्हिडिओ फेसबुक वगैरे पाहिलं का तुम्ही? भक्का भक पैसे वाटते. सांगा ह्या मार्गवर याने म्हणते मार्ग. सांगा इधर से इकडून हकललं तर तिकडे, विरूतून निघला तर गटारा.
अरे विहिरीचं पाणी तरी शुद्ध आहे हो. मंडळ म्हणजे शुद्ध आहे, बाकीचं अशुद्ध आहे. मंडळ होता आहे आणि राहणार आहे. मंडळ हा पवित्र आहे, बाबांनी निर्माण केलेला मंडळ आहे. लक्षात घ्या, सेवकांनी आणि मार्गदर्शकांनी मंडळाच्या व्यतिरिक्त जाऊ नका, मंडळाचा विरोध करू नका. आणि विरोध करायचा माझ्या नावासकट बोला ना, क्लिप पाठवा माझ्या नावाची, मी का केलं मग पाहू. साधी गोष्ट नाही आहे साहेब, साधी बाब नाही आहे. तुम्ही आज समजा, आज तरी समजा आमची तुमची काही दुश्मनी नाही. आपण तुम्ही जे कार्य करत आहात ना, त्याच्यामुळे आम्हाला तुम्हाला बोलावं लागते, तुमच्यावर कारवाई करावं लागते. आणि म्हणून अशा संधी साधू मार्गदर्शक लोकांपासून, फसवणूक करणाऱ्या मार्गदर्शकापासून आपण सावध राहावं. याकरता पांडुरंगजी ढबाले त्यांच्या सहकार्याने या सेवक संमेलनाच्या आयोजन पिंपळामध्ये केला, लक्षात ठेवा. आणि आपण सावधान राहावं अशी अपेक्षा करतो. एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही, आज जोपर्यंत मंडळाचा आदेश निघाला नाही, आदरणीय मार्गदर्शक मंडळी, आदरणीय मंच, तोपर्यंत कोणत्याही पक्षाच्या लोकांनी, ट्रस्टच्या लोकांनी, इतर संस्थेनी आदेश काढला नाही. लोक मंडळाच्या आदेशाची वाट पाहतात. लोक दुसरे बी लोक ज्यांना दुकानदारे उघडल्या ते लोक मंडळाच्या आदेशाची वाट पाहतात. मंडळानं आदेश काढल्याच्या नंतर लोकांचे आदेश निघाले. लक्षात घ्या, कोरोना गेला, पण आमचा करोना तो नाही जाणार आहे. करोना काम करोना, तत्व शब्द नियम से कोरोना और तत्व शब्द नियम से चलवणार, नाही का? नाही तर मार्गदर्शक कोण आहे, का आहे ते तुम्हाला चांगल्यानं ठाऊक आहे. तुम्ही लोक नेहमी फोन करत राहता, बैठकी होत राहते, आम्ही बोलत राहतो, येत राहतो, जात राहतो. मला सांगितलं की बा मगर साहेब जरूर जाता, जाऊन आले. माझी ताकद नाही, अवकात नाही. तुम्हाला सांगतो, करता करविता तो आहे, पाठविणारा तो आहे, ताकद देणारा, शक्ती देणारा तो आहे. नाही तर 4 दिवसामध्ये लंबे होऊन जाऊन, 4 दिवसात तरी 30 कार्यक्रम देऊन मी लोक छोटे छोटे कार्यक्रम करून राहिले आपल्या घर बाळासाठी. तुम्ही सावध राहा. तुम्ही जर सावध झाले का नाही तर त्याची हिंमत नाही कार्यक्रम करायची, त्याची हिंमत नाही कार्यक्रम करायची. मंडळाचे कार्यक्रम देऊन राहिलो आम्ही, देत आहोत. मग तुम्ही छोटे छोटे कार्यक्रम करून त्या सेवकाची दिशाभूल का करता? स्वतःचे घर चालून राहिले काही मार्गदर्शक लोक. मर्डर झाले, मर्डर कोणाच्या? सेवकाची. तुम्ही म्हणून साहेब कसं केलं? अरे वर्गणीसाठी, या संमेलनाच्या पैशासाठी मर्डर झाला. धानला टेक्सन सावरकर मान्य आमदार, त्याच्या गाव धानला, बोरगाव धानला, मौदा धानला संमेलन झालं. 2 वर्ष झाले, त्या सेवकाने पैसा नाही दिला. पैसा उरला, त्याने पैसे मागायची काही गरज होती का? नाही. पण त्या चौकामध्ये पैसे मागायला गेला, पैसे मागितले, त्यानं 2-4 गोष्टी बोलले, यानेही बोलल्या. दोघे पोरं, जवान पोरं गेले. तिघे बाप लगाने झोडपलं, गेला. भगवंतात विलीन झाला, सजा झाली. मार्गदर्शक जेलमध्ये मरण पावला आणि दोन्ही पोरं सेंट्रल जेलमध्ये सजा भोगत आहे. मग आम्ही जे बोलतो का चुकीचं बोलतो का? चुकीचं बोलताय. उरला पैसा मंडळाला द्या. काही लोक म्हणते मंडळाच्या बापाचा पैसा होईल का? कमी गेला तर मंडळ देईल का? नाही तर तुझ्या बापाचा पैसा होईल. मंडळ कोणाचा? मंडळ कोणाच्या? यांच्या. मंडळ कोणाच्या? तुमच्या बापाच्या. मंडळ कोणाच्या? आमच्या बापाच्या. आमच्या सर्वांच्या बापाच्या मंडळ आहे. आमच्या बापाची प्रॉपर्टी आहे. 14 एकर होती, 52 एकर शेती झाली. कोणाची? नाव जरी माझी असेल पण आहे कोणाची? तुमची आहे. गाडी कोणाची? त्या गाडीवर माझे नाव असेल. मॅनेजर म्हणजे तुमच्याच नावाची. हो, मग तुला देऊन देऊ का? तुमची आहे का नाही? सर्व प्रॉपर्टी तुमची आहे. बाबांना आपल्या नावानं केलं नाही. मार्गदर्शक लोक, काही लोक सेवकांना लुबाडत आहे, सेवकांना लुबाडत आहे. म्हणून तुम्ही सावध राहा. याच्याकरता हा संमेलन आहे. आणि म्हणून तो कोरोना गेला, जाऊ द्या.
पण आम्हाला करुणा करायचं आहे, कर्म करायचे, काम करायचे आहे. जर आम्ही काम केले तर मंडळाचा विकास होणार आहे. आणि तुम्हाला कोणाला शत्रू बनवण्याची गरज नाही, भांडण करायची गरज नाही, मारापिटी करण्याची गरज नाही. फक्त तुम्ही 2-4 कामं चांगले करून टाका, तुमचे दुश्मन आपोआप तयार झाले, काही गरज नाही. जसं माझे शत्रू तयार आहे. या गावच्या सरपंचाने समजा विकास केला तर 10 लोक त्याच्या विरोधात, हे असं झालं का, ते तसं झालं का, म्हणजे तुझं कर, तुझं पहिले नाही केला आणि आता ज्याने केलं त्याला फुटक्या मारते. म्हणून करावे तरी कीर्तिरूप उरणार. आम्ही करत नाहीच तर कीर्तिरूप कुठं उरणार? बाबाच्या सोबत तुमचं बी नाव आहे, बाबाच्या सोबत तुमचं बी नाव चालणार आहे, समोर जाणार आहे. आणि जर तुम्ही नंतर केलं नाही, चांगले कर्म जर केले नाही तर तुम्हाला जीवनात कोणी विचारणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. आजही वेळ गेली नाही आहे. राजू मगनकर स्वतःच्या स्वार्थासाठी करत नाही आहे. स्वार्थ फक्त एवढा आहे का त्याचा विकास झाला पाहिजे, मंडळ प्रगतीपथावर गेला पाहिजे. लीज गेली होती, भवनामध्ये दारू पित होते लोक, डोळे उघडले नाही. महानतेगी बाबा जिंदेजीची कृपा झाली, आम्ही निवडून आलो. आणि 30 वर्षाची लीज माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, नितीन गडकरी आणि चंद्रशेखर बावनकुळेच्या माध्यमातून ते आम्हाला लीज प्राप्त झाली 30 वर्षाची. साधी गोष्ट आहे का? आज तिथं सब बंद. आता तुम्ही जाण का तिथं जुते घालून जाल, भवनात जुते घालून जाल का, आश्रमात जुते घालून जाल का, जाता का? तुमच्या बाबाच्या भगवंताच्या आश्रमाचे खेळ खेळतील का लोक? आणि खेळ खेळला तर मग काय करा? चुपचाप बसून जायचं नाही, काय मला जाऊ दे ना, त्याच्या गर्भ त्याच्यासमोर नाही. तसं नाही, तुम्हाला विरोध करावा लागेल. टिट फॉर टॅग जसा तसं वागावं लागेल. म्हणजे तो मारते, तो चोरी करते, तर तुम्हाला करायची नाही, पण त्याला त्याची जागा दाखवून द्यायची की आमच्या भगवंतांच्या, आमच्या बाबाच्या, या धर्माच्या जर विरोध करत असेल, अपमान जर करत असेल तर त्याला सोडायचं नाही. निवडणूक येणार आहे, दरवेळेस येणार आहे. निवडणुकीचे काही विषय नाही. तुमचं प्रेम माझ्यासोबत आहे, जसं त्याच्यावर विश्वास आहे तसं तुमच्यावर विश्वास आहे. आदरणीय मंचावर मार्गदर्शकावर विश्वास आहे माझ्यावर, बरोबर आहे. समजा, जो मार्गदर्शक, जो पदाधिकारी एखादा चुकला असेल, तो चूक जर सांगत नसेल, त्याला समजून सांगत नसेल, तर तो या मार्गाचा सेवकच नाही. माझी पाठ मला दिसत नाही. जर माझ्या पाठीवर कोणी खुपसत असेल, चाकू मारत असेल, तर तो दोषी आहे. आज नाही तर उद्या त्याचे फळ मिळणार. हिसाब दे और हिसाब ले होणार, लक्षात ठेवा. कर्माचे फळ कुठे जात नाही. नाही ते म्हणे बहिणाबाई चौधरी, माझे भाग्य मला कळत, तसं तुमचे भाग्य तुम्हाला कळते आहे. तुम्हाला कळते आहे, तुम्ही का करता. जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जर सुधारणा केली तर ठीक, नाही तर गेला गेला जीवन वाया. आणि म्हणून जास्त नाही. बाबाचे हे धोरण कोरोना आणि आदेश फक्त मंडळ आमचे गिरे शेवटच्या टप्प्यात गेले. आमचे गिरे खजूर में अटके. ट्रस्ट हे इकडे तिकडे गेले, सैरावैरा पडले, काढलं मंडळानं, इकडे तिकडे पडून राहिले. सैरावैरा भटकंती, तुम्ही भटकू नका. ज्या मार्गदर्शकाला मंडळाने काढलं आहे त्याचा साथ सोडा. मंडळाशी काही मंडळाशी जुळा. मंडळ होता आहे आणि सदैव राहणार आहे. कारण का मंडळ हा बाबाच्या आदेशाच्या, कोणाच्या आदेशाच्या व्यक्तिगत नाही. पेपरमध्ये नाव येऊन राहिले, चरित्र हरण करून राहिले. सेवक दुसरे नाही. बापाच्या मायेवर विश्वास नाही, मायेच्या पोरावर नाही. पेपर पहा, टीव्ही पहा. लोक म्हणते साहेब तुम्ही असं बोलताय, मार्गाची बदनामी नाही. मग त्या माणसाला शरम वाटली नाही का? हे असे कृत्य करत आहे. मार्गदर्शक सांगितलं, अरे घाण आहेत हो काही काही लोक.
लाज वाटते आम्हाला बोलायला, पण बोलावं लागते.